श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बाळापूर उपनगर येथे अवैधरित्या सुरू असलेले मुस्लिम कबरीचे उदातीकरण करण्याचे काम थांबवण्याची मागणी। वणी येथील श्री सप्तशृंगी गडावर भाविक आणि महिला लोकप्रतिनिधींबरोबर तेथील दुकानदारांनी केलेल्या अन्यायाची सखोल चौकशी करण्याची मागणी। नेर ग्रामपंचायत हद्दीतील महाललोंडा शिवारातील लघुसिंचन विभागाची जागा बेकायदेशीरपणे हस्तांतरित करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी। आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारा तसेच इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील बाळापूर उपनगर येथे अवैधरित्या सुरू असलेले मुस्लिम कबरीचे उदात्तीकरण करण्याचे काम बंद करावे या मागणीसाठी बाळापूर उपनगर येथील ग्रामस्थांतर्फे महापालिकेसमोर निदर्शने करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील बाळापूर उपनगर येथे अवैधरित्या सुरू असलेले मुस्लिम कबरीचे उदात्तीकरण करण्याचे काम बंद करावे या मागणीसाठी बाळापूर उपनगर येथील ग्रामस्थांतर्फे महापालिकेसमोर निदर्शने करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की बाळापूर उपनगर या ठिकाणी श्रीमती रासत पिरन पिंजारी राहणार बाळापूर या गावातील विश्वकर्मा मंदिराजवळ त्यांच्या राहत्या घरात कबरीचे उदात्तीकरण करीत आहेत। त्यांनी 10 ते 15 दिवसांपासून काम चालू केलेले आहे। त्या अगोदर त्या ठिकाणी काही नव्हते। तसेच या ठिकाणी दोरादागा करणे, आजारी लोकांना दीक्षा लावणे अशा अंधश्रद्धा निर्माण करण्याचे काम चालू आहे। 10 ते 15 हजार लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी 95% लोक हिंदू धर्माच्या आस्थेचे पूजक आहेत। परंतु काही समाजकंटक 2 समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सदरचे काम करत आहे। अगोदर पासून गावात मुस्लिम दफनभूमी आहे, त्यात मशीद देखील बांधली आहे। असे असताना ही कबर कशासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे आणि हा विषय खूप अतिसंवेदनशील असल्या कारणाने आपणास नम्र विनंती की हा विषय गांभीर्याने घेऊन यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व कबरीचे उदात्तीकरण बंद करून सदरील कबर त्या ठिकाणाहून लवकरात लवकर हटवण्यात यावी, अन्यथा 2 समाजात मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। यावेळी बाळापूर उपनगरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। पासून बाळापूर गावामध्ये कधीच इतिहासात लिहिलेलं नव्हतं। हा दर्गा ही खाजगी जागा आहे, तिथं काहीच नव्हतं। आमचं जन्मभूमी तिथली आहे, मी त्या गावातला व्यक्ती आहे आणि तिथं हा अधिकृत काहीच नसताना त्यांनी ते थडगं बांधलं आणि तिथं ते एक आपलं चादर चढून सांगताय की इथं आम्हाला दर्गा करायचा आहे, इथं आम्हाला मस्जिद करायची, आजूबाजूची जागा आम्ही ॲक्वायर करू। तुमची जिथं जुनी जागा आहे तिथं तुमचं ते करा ना। नवीन पुरं गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कधी असे ठिकठिकाणी थडगे बांधून देशाल तर गावकरी काय करणार? मी गावात राहतो, रात्रंदिवस माय मावल्या माझ्याकडे येतात, भाऊ आम्हाला भीतीचं वातावरण होऊन गेलेलं आहे, हा दर्गा तुटला गेला पाहिजे। आणि जर हे नाही तुटलं तर पुढं काय होईल बुवा? आता आम्हाला आजूबाजूच्या घरच्यांना झोप लागत नाही तेवढा करता। ते म्हणतात की खूप आता जर कधी हे प्रशासनाला सांगितलं गेलं तरी ते डोललं जात नाहीये। आणि जर ती खाजगी जागेमध्ये ते जर दर्गा बांधत असतील तर मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी महाराजांचा पुतळा का नाही उभा करण्यात यावा? जर कधी यांना सांगतोय की तुम्ही आता याच्यात काहीतरी करा, हे काही नियोजन करा, ते खाजगी जागा आहे, मग मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी पुतळा उभा करतो ना। तेव्हा कोणी जर आलं तर मग मी ते एक तर मी माझा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करेल आणि ते नाही झालं तर तुम्ही हा दर्गा तोडायला मी कारणीभूत राहील आणि तिथं जे होईल जसं होईल त्याला मी जबाबदार। नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगी गडावर भाविक आणि महिला लोकप्रतिनिधींबरोबर तेथील दुकानदार प्रशांत सरदेसाई व राजश्री सरदेसाई यांनी केलेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्यायतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगी गडावर भाविक आणि महिला लोकप्रतिनिधींवर तेथील अभिषेक प्रसाद भांडार दुकान क्रमांक 4 वरील दुकानदार प्रशांत सरदेसाई व वनश्री सरदेसाई यांनी केलेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ब्रिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की अभिषेक प्रसाद भांडार दुकान क्रमांक 4 चे मालक प्रशांत सरदेसाई व धनश्री सरदेसाई या दाम्पत्यांनी प्रतिष्ठित माजी लोकप्रतिनिधी महिलांशी उद्धटपणे वागल्याचा आरोप आहे। तिकोरे येथील श्री कांतीलालभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील श्री सप्तशृंगी माता पदयात्रा मंडळ कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 6 ऑक्टोबर रोजी वणी गडावर पोहोचले। याआधीच मंडळाने संबंधित दुकानात 70 भाविकांसाठी मुक्कामाची जागा आरक्षित केली होती। मात्र दुकानदार दाम्पत्याने तीच जागा इतर भाविकांना पैशांच्या मोबदल्यात देऊन मोठा गोंधळ निर्माण केला। यामुळे महिला, वृद्ध आणि मुलांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला। पावसामुळे परिस्थिती बिकट झाली असतानाही दुकानदारांनी शौचालयाला कुलूप लावून ठेवले आणि काही गरीब आदिवासी महिलांकडून पैसे मागितल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मनीषा देसले यांनी विरोध केला असता धनश्री सरदेसाई यांनी त्यांच्याशी अरेरावीच्या स्वरात वाद घालत बॅगा बाहेर फेकून दिले, पैसे तोंडावर फेकले आणि दुसऱ्या दिवशी गैरवर्तन चालू ठेवले असे गंभीर आरोप करण्यात आले। संबंधित अभिषेक प्रसाद भांडार दुकान अनधिकृतपणे वन विभागाच्या जागेवर उभारले असून कोणताही परवाना किंवा रजिस्ट्रेशन नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। वणी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश गवळी तसेच आमदार मंजुळा गावित यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला। म्हणून या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच श्री सप्तशृंगी गडावरील सर्व अनधिकृत दुकाने, पार्किंग आणि बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी समितीतर्फे निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी प्रदीप खंडापूरकर, प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट राणी स्वामी, प्रदेशाध्यक्ष पंडित तिडके, धुळे जिल्हाध्यक्ष हेमंत बडक, प्रदेश समन्वयक हितेश दाभाडे, महिला नेत्या प्राजक्ता देसले, जयश्री पाटील, सना शेख आदी उपस्थित होते। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन भारत या समितीच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी कार्यालय धुळे यांना मी श्री अनिल लोटनराव देसले, प्रदेश अध्यक्ष निवड समिती तसेच जिल्हा अध्यक्ष हेमंत दादा भडक व सगळे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी आलो होतो। कोजागिरी पौर्णिमा निमित्त गडावर पदयात्री मोठ्या संख्येने हजर होतात। तसेच शहादा येथील श्री सप्तशृंगी माता पदयात्रा मंडळ शहादा तिकोरा येथील कांतीलालभाई म्हणून 10 दिवस आधी जाऊन गडावरील अभिषेक प्रसाद भांडार दुकान क्रमांक 4 यांचे मालक प्रशांत सरदेसाई व धनश्री सरदेसाई यांच्याकडे ॲडव्हान्स पैसे देऊन अर्धे सेट त्यांनी बुक केलेले होते। त्यानुसार 5 तारखेला म्हणजेच कोजागिरीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांनी ते सेट ताब्यात घेतले। सेट ताब्यात घेतल्यानंतर या लोकांनी 60 लोकांचे पैसे जमा केलेले होते, पण एकंदरीत फक्त 40 लोक यांचे हजर झाले तिथं। ते सेट ताब्यात घेतल्यानंतर साधारण 8-8:30 वाजेच्या सुमारास बाहेर पावसाचे वातावरण झाले व पाऊस सुरू झाला। पाऊस सुरू झाल्यानंतर हे दुकान मालक म्हणजे धनश्री सरदेसाई यांनी दुसऱ्या भाविकांकडनं 200-200 रुपये घेऊन त्यांना मध्ये शेडमध्ये प्रवेश द्यायला सुरुवात केली। एकंदरीत गर्दी बरीच वाढली। गर्दी वाढल्यामुळे त्यांनी टॉयलेटला पण कुलूप लावलं, येण्या जाण्याचा रस्ताही बंद झाला। अशातच 2 आदिवासी महिला की ज्यांची परिस्थिती अगदी नाजूक होती त्या तिथं आल्या। धनश्री सरदेसाई या त्यांच्याकडनं पैशांची मागणी करू लागल्या, पण तेथे तिकोऱ्या पदयात्रेच्या दिंडीत माजी पंचायत समिती सदस्य सौ मनीषा अनिल देसले याही कासाऱ्यावरून त्यांच्या दिंडीत सामील झालेल्या होत्या। मनीषा देसले यांनी त्या दुकान मालकीनला सांगितलं की आपण या गरीब लोकांकडनं पैसे घेऊ नका, आणि त्या महिलांनाही सांगितलं की यांना पैसे देऊ नका, ऑलरेडी आमची संख्या कमी आहे, तुम्ही आमच्या याच्यात राहू शकता। त्या कारणावरून धनश्री सरदेसाई यांनी खूप मोठी अरेरावीची भाषा करून मनीषा अनिल देसले यांना भर पावसात रात्री 11 वाजता त्यांच्या अंगावर बॅग फेकून, पैसे फेकून त्यांना तिथून दुकानाच्या बाहेर काढले। धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे महाल लोणा शिवारातील लघु सिंचन विभाग धुळे यांच्या मालकी हक्काची सुमारे 6 एकर जागा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे हस्तांतरित करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी नेर ग्रामपंचायत तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत
दिनांक 29 ऑक्टोबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे महाल लोंढा शिवारातील लघु सिंचन विभाग धुळे यांच्या मालकी हक्काची सुमारे 6 एकर जागा बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेकायदेशीरपणे हस्तांतरित करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी नेर ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दिनांक 29 ऑक्टोबर पासून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदनात म्हटले आहे की सदर प्रकरणाबाबत चौकशी अधिकारी बीडी जगताप, विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे यांनी सखोल चौकशी करून लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मालकी हक्काच्या लघु सिंचन तलावाच्या सुमारे 6 एकर शासकीय जमिनीला बनावट कागदपत्रांच्या आधारे गावठाण भूखंड दर्शवून ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 वर मालकी हक्क सदरात नियमबाह्य पद्धतीने 7 वर्षापूर्वी नोंद करून दिनांक 26/8/2025 रोजी बेकायदेशीरपणे खोटे गावठाण प्रमाणपत्र नियोजित पद्धतीने संगनमताने तयार करण्यात आले व धुळे जिल्हा परिषदेच्या मालकीची सुमारे 6 एकर जमीन उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत दस्त 51/2024 नोंदवून एक प्रकारे हडप करण्यात आलेली आहे। या संपूर्ण गैरप्रकारासंदर्भात मुद्देनिहाय अंतिम चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी कार्यालयाकडे आवश्यक पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आलेला आहे। यात सर्वप्रथम सदर दावा रद्द करण्यासाठी धुळे जिल्हा न्यायालयात दोषींवर फौजदारी कारवाई करून दावा दाखल करणे आवश्यक आहे। परंतु गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे यांनी चौकशी अधिकारी बीडी जगताप यांनी सादर केलेला चौकशी अहवाल उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत परत पाठवण्याबाबत आदेश नियमबाह्य पद्धतीने काढलेले आहे। सदर प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 7/10/2025 रोजी दिलेले आहे। तरी त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे बाजूला ठेवून नवीन चौकशी समिती नेमण्याचा घाट जिल्हा परिषद प्रशासनाकडून फक्त दोषींना वाचवण्यासाठी गाठला जात आहे। सदर चौकशी समिती स्थापन करण्यास आमचा तीव्र विरोध आहे। मागील 3 महिन्यांपासून सक्षम अधिकार नसताना चौकशी अधिकारी यांच्या बेकायदेशीर प्रतिनियुक्ती आदेश काढून चौकशीस प्रशासनाने जाणून बुजून राजकीय व आर्थिक दबावाला बळी पडून अडथळा निर्माण केला आणि आता दिनांक 1/10/2025 रोजी अंतिम चौकशी अहवाल दिल्यानंतर चौकशी अहवाल नाकारला जात आहे। वरील विषयाने जर दिनांक 28/10/2025 पर्यंत वरील अंतिम चौकशी अहवालाच्या अनुषंगाने दोषींवर फौजदारी कारवाई नाही झाल्यास आम्ही समस्त नेर ग्रामस्थ दिनांक 29/10/2025 वार बुधवार रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे, अजय सूर्यवंशी, गायत्री जयस्वाल, भटू पगारे, सुभाष बोडरे, सुमित जयस्वाल, सतीश बोडरे, जगदीश नेरकर आदी उपस्थित होते। मी आज माननीय मुख्य कार्य अधिकारी, डेप्युटी सीओ, व्हिडिओ आणि काल आम्ही विभागीय आयुक्त यांना नेर महाल काळी येथील 6 एकर जमिनीचा जो अवैध प्रकारे गावठाण दाखवून 6 एकर जमीन तत्कालीन सरपंच शंकर हिरामन कलाने व ग्रामसेवक संजय देवरे यांनी गावठाण कागदपत्र दाखवून ग्रामीण मंथली मीटिंगच्या माध्यमातून ती जागा 6 एकर लघु सिंचनाची जागा असताना खोटे दस्तावेज करून ती तात्काळ राजेश हॉटेल यांना दिलेली आहे। आम्ही म्हणून त्या विभागीय आयुक्तांकडे आम्ही आमदार जी समिती होती त्या आमदार समितीने ही चौकशी लावण्यात आलेली होती आणि त्या चौकशीमध्ये विस्तार अधिकारी पंचायत समिती बीडी जगताप यांची रीतसर त्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते। परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी व BDO आणि डेप्युटी सीओ यांना त्यांची प्रतिनियुक्ती त्यांनी काही पैशांच्या किंवा राजकीय दबावापोटी त्यांनी चांगल्या पद्धतीने चौकशी केली असता तत्कालीन सरपंच शंकर कलाने हा अडकत होता म्हणून राजकीय देशापोटी त्यांची बदली प्रतिनियुक्ती म्हणून शिंदखेडा येथे करण्यात आली। परंतु बदली करून सुद्धा ते जगताप साहेब हायकोर्टात गेल्यामुळे हायकोर्टाचा आदेश क्लिअर कट आलेला आहे की जिथे आपण काम करत आहात तिथे आपण रीतसर चौकशी करण्यात यावी असे हायकोर्टाचे आदेश असताना या गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांना ती चौकशी आपण कोर्टाच्या आदेशान्वये चौकशी करू शकत नाही म्हणून असे क्लिअर कट आदेश दिलेले आहेत। म्हणून आम्ही आज रोजी
निवेदन दिलेलं आहे. जर ही रीतसर जो चौकशी आहे ती चौकशी आपण घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. जर तुम्ही घेणार नाही आणि दुसरी कमिटी ते तयार करतायत, आम्हाला एवढंच म्हणणं आहे, जर तुम्ही ती कमिटी केली आणि हा जो चौकशी अहवाल घेतला नाही, दिनांक 29 तारखेला आम्ही विभागीय आयुक्त नाशिक येथे आम्ही उपोषण करणार आहोत आणि आज रोजी आम्ही सर्वानुमते आज निवेदन दिलेलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारा ॲडव्होकेट राकेश किशोर याचेसह आचार्य अनिरुद्ध, ॲडव्होकेट अमित मिश्रा, अजित भारती, कौशल्य राय यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी धुळे शहर समस्त आंबेडकरी युवकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा ॲडव्होकेट राकेश किशोर यांच्यासह आचार्य अनिरुद्ध, ॲडव्होकेट अनिल मिश्रा, अजिज भारती, कौशल्य राय यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी धुळे शहर समस्त आंबेडकरी युवकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे ॲडव्होकेट राकेश किशोर याने बूट फेकून मारला, तसेच एकाने मारून टाकण्याची धमकी दिली, तर दुसऱ्याने जातीवाचक बोलला, तर तिसऱ्याने संविधानाचा अपमान केला व चौथ्याने देशात हिंसा भडकवण्याचे कृत्य केले आहे, म्हणून यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सागर दिवरे, प्रभाकर खंडारे, महेंद्र महाले, बाबा आतेकर, सरोज कदम, बाळू बैसाने, योगेश पगारे, नरेश वानखेडे, यशवंत पवार, चंद्रमणी वाघ, अर्चना सोनवणे, विशाल महाले आदी उपस्थित होते. गटारी आहेत, त्या गटारीचं काम 750 कोटी रुपयाचं टेंडर हे गुजरातच्या मालकाला देण्यात आलेलं आहे. गुजरातची एक कंपनी त्या कंपनीला देण्यात आलेलं आहे. ते संपूर्ण धुळे शहरातले जे काही नवीन रस्ते झालेले होते महानगरपालिकेच्या अंतर्गत केले गेलेले, ते रस्ते उखडून आता ती भूमिगत गटार या ठिकाणी निर्माण करत आहे. दुसरी गोष्ट, गौतम नगर या ठिकाणी मी राहतो. मी बापू बागुल दक्ष पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष. गौतम नगरमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलं, ते काम करणारे हे संपूर्ण कर्मचारी आहेत. या ठिकाणी त्यांनी जी काही गटर खोदली, गटर खोदल्यानंतर मी फेसबुक व्हिडिओ टाकलेले आहेत. त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या विटा होत्या, निकृष्ट दर्जाची रेती होती, निकृष्ट दर्जाचं संपूर्ण मटेरियल होतं. मी त्यांना विचारणा केली. त्यानंतर महानगरपालिकेचे जे काही अधिकारी, त्या अधिकाऱ्यांना मी फोन केला. त्याच्यानंतर अधिकारींनी त्या ठिकाणी टाळाटाळ केली. त्याच्यानंतर जो काही कंपनीचा मालक होता, त्या कंपनीच्या मालकाला मी फोन केला. तो मालक देखील आला आणि त्याला ज्यावेळेस मी विचारणा केली, तर त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे असं वक्तव्य केलं की ह्या ठिकाणी आम्ही 750 कोटी रुपयाचं जे काम केलेलं आहे, ते 750 कोटी रुपयाचं काम मी काही एकटा करत नाही. याच्यामध्ये अनेक लोकांना या ठिकाणी आम्हाला देणं घेणं करावं लागतं आणि त्याच्यानंतर हे काम मला मिळालेलं आहे. आज या ठिकाणी परत ते काम मी बंद केल्यानंतर, हे जे काही कर्मचारी आहे ते काम बंद केल्यानंतर आज हे ते परत ती गटर करायला आले. त्यावेळेस जेसीपीच्या माध्यमातून ते खड्डे तसेच बुजत होते काम न करता. म्हणजे पाईप टाकलेले आहे, त्या ठिकाणी रेती होती, ती रेती आणि खडी आणि त्या ठिकाणी ज्या काही विटा आहेत त्या विटा ते रात्रीच्या वेळेस चोरून घेऊन गेले. तो देखील या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु आज त्यांना ज्यावेळेस विचारलं तर त्यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, हा त्या ठिकाणी मुकदमा आहे, हा असं सांगतो की मला माझ्या मालकाने, त्याचं नाव आहे, क्या नाम है उसका भावेश यांनी असं सांगितलं होतं इंजिनियरनी की धुळ्याच्या माननीय जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी मला आदेश दिलेला आहे आणि धुळ्याचे जे काही पोलीस अधीक्षक आहे त्यांनी मला आदेश दिलेला आहे. त्यांच्या आदेशाने मी या ठिकाणी हे काम चालू करतो आहे. मला या ठिकाणी म्हणायचं आहे की कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत ढेवरे साहेब यांची संपूर्ण ख्याती आहे. ते अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही आणि यांच्यापर्यंत हे गेले पण नसतील. परंतु आम्हाला घाबरवण्यासाठी आणि या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी मॅडम जे आलेले आहेत ते आत्ताच रुजू झालेले आहेत, ते देखील त्यांची छबी चांगल्या प्रकारची आहे. या दोघांची छबी हे कंपनीचे मालक या ठिकाणी खराब करत आहे, त्यांच्या नावावर ढोळण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी त्यांचं भयावह दाखवून ते काम पूर्ण करत आहे की जेणेकरून यांचं जर आम्ही नाव सांगितलं तर या ठिकाणी हे घाबरतील आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही गुन्हे दाखल करू. म्हणजे संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक मी या ठिकाणी आलेलो आहे. या सर्वांना घेऊन ते जेसीपी देखील आणलेला आहे, या ठिकाणी अर्ज केलेला आहे. मला या ठिकाणी जर खरंच माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे आणि माननीय जिल्हाधिकारी सो धुळे यांनी जर तसा आदेश दिला असेल, 750 कोटी रुपयाचं काम आहे, 750 कोटी रुपयाचं काम संपूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे. धुळेकर जनता महानगरपालिकेला कर भरते आणि हे काम त्या पद्धतीने टेंडर निघतात आणि ह्या पैशाने ते टेंडर या ठिकाणी निर्माण होऊन हे विकास कामं केली जातात. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बाळापूर उपनगर येथे अवैधरित्या सुरू असलेले मुस्लिम कबरीचे उदातीकरण करण्याचे काम थांबवण्याची मागणी.
वणी येथील श्री सप्तशृंगी गडावर भाविक आणि महिला लोकप्रतिनिधींबरोबर तेथील दुकानदारांनी केलेल्या अन्यायाची सखोल चौकशी करण्याची मागणी. नेर ग्रामपंचायत हद्दीतील महाललोंडा शिवारातील लघुसिंचन विभागाची जागा बेकायदेशीरपणे हस्तांतरित करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी. आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारा तसेच इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.